चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांच्या पथकाने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास छापा टाकून जवळपास 60 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटणखाना चालवणाऱ्या 11 महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्याने चांगलाच हिंगा दाखवून जेलची हवा दाखवली आहे। पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने आंबट शौकीनांची चांगलीच पळापळ झाल्याचं समजतंय। प्राप्त माहिती अशी की शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली। पथकाने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास छापा टाकला। यात जिल्ह्यासह परराज्यातील 60 तरुणी आढळून आल्या आहेत, तर कुंटणखाना चालवणाऱ्या 10 महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। दरम्यान पोलिसांनी कुंटणखाण्यावर धाड टाकली। यावेळी एकही गिराईक नव्हते। पोलिसांनी 5 दलाल, 10 मालकीन महिलांसह 60 महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते। पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे। चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर 34 या ठिकाणी रेड लाईट एरिया आणि काही लोकांनी वेश्यावर प्रवृत्ती करतायत अशी माहिती प्राप्त झाली होती। प्राप्त झाल्यानंतर आपला एसडीपीओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पीआय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं। कालच्या दिवशी सायंकाळी एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आलं आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला। पोलिसांना दिल्यानंतर तिथे पोलीस टीम पोहोचला। तिथे एकूण 11 मालकीन म्हणजे पिम्प्स ह्या महिला तिथे दिसून आल्या। त्या एरियामध्ये 11 लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटलमध्ये एक 50 महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, सुटका करण्यात आलेला आहे। आणि ही जे 50 महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं। जे 11 आरोपी आहे 11 आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। ते जे 11 आरोपी आहे मालकीन आहे ती 50 मुलींना दाखवून त्यांना वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं।